नमस्कार, अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे की स्कूटर चालवत असताना स्कूटीचे मिरर हे योग्य प्रकारे कसे सेट करायचे। कारण की बरेच जण खूप वर्ष गाडी चालवत असतात पण मिरर हे व्यवस्थित सेट करत नाही आणि स्कूटर किंवा टू व्हीलर चालवत असताना मिरर व्यवस्थित सेट होणं हा पण एक खूप महत्त्वाचा पार्ट असतो। हा सेफ्टीचा एक प्रकारचा पार्ट असतो। त्यामुळे मिरर हे व्यवस्थित सेट झाले पाहिजे, जेणेकरून जे नवीन स्कूटी शिकत असतात त्यांच्यासाठी खास करून व्हिडिओ की मिरर कशा प्रकारे सेट करतात, राईट साईडचा आणि लेफ्ट साईडचा। तर बघा, जेव्हा पण तुम्ही मिरर सेट करत असाल त्यावेळेला तुमचा जो पार्ट आहे बघा, काही जण शोल्डर कन्सिडर करतात पण शोल्डर नका पकडू। तुमचा जो पार्ट आहे, आता आपण माझं व्हाईट शर्ट मी घातलेलं आहे, हे तुम्हाला हलकंसं तुमच्या लेफ्ट साईडच्या मिररमध्ये तुम्हाला दिसलं पाहिजे। जर शर्ट अजिबात दिसतच नसेल तर ते पण चुकीचं आहे, किंवा जर मिरर आतमध्ये असल्याने जर जास्त दिसत असेल, असं जास्त दिसतंय तर ते पण चुकीचं आहे। सेम तेच उजव्या साईडला पण लागू होतं। तर मिरर कशा प्रकारे सेट करतात हे आपण थोडंसं व्यवस्थित तुम्ही बघा पाठच्या साईडने। तर बघा, पहिला आपण लेफ्ट साईडचा मिरर सेट करूया। तर चुकीचं काय हे पहिलं सगळ्यात लक्षात घ्या। आता समजा मिरर जरा मी खूप आतमध्ये आणला तर ह्याच्यामध्ये बघा माझा हात पण दिसतोय, शर्ट दिसतंय, तर हे चुकीचं आहे। आणि जर तुम्ही जास्त बाहेर ठेवत असाल ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसतच नाही, व्हाईट कलर हा दिसतच नाही शर्टचा, तर ते पण चुकीचं आहे। तर तुम्हाला हा पार्ट थोडासा दिसला पाहिजे। आणि काही जण खूप जास्त वरती ठेवतात किंवा जमिनीकडे ठेवतात, हे तर पूर्णच चुकीचं आहे। तर योग्य प्रकारे कसं सेट करायचं हे लक्षात घ्या। तर बघा, तुम्ही गाडीवर तुमचा हँडल पहिलं स्ट्रेट ठेवा, गाडी सरळ ठेवा, हँडल क्रॉस वगैरे ठेवू नका। आणि हँडल स्ट्रेट असताना तुम्ही बघा हा मिरर असा सेट करा की तुम्हाला हा पडा हलकासा दिसला पाहिजे आणि तुमचा मिरर हा सेंटरला असला पाहिजे। सेंटर म्हणजे जास्त आकाशाकडे पण ठेवू नका, जमिनीकडे पण नको आहे, असा मध्यभागी ठेवा। जेणेकरून जेव्हा तुम्ही असा मिरर ठेवणार त्यावेळेला तुमच्या पाठीमागे आलेली एखादी स्कूटर असेल, गाडी असेल, ती तुम्हाला व्यवस्थित दिसेल। आणि प्लस तुमचा हा जो लेफ्ट साईडचा जो पार्ट आहे पाठीमागचा, तर ह्या अँगलमधला पण तुम्हाला हा चांगल्या प्रकारे दिसून जाईल। आणि जर तुम्ही हेच पूर्ण बाहेर ठेवलात तर तुम्हाला पाठची गाडी दिसणार नाही, किंवा जास्तच जर तुम्ही आतमध्ये ठेवलात तर तुम्हाला ह्या अँगलमध्ये आलेली गाडी ही व्यवस्थित दिसणार नाही। तर ज्याप्रमाणे आपण लेफ्ट साईडचा मिरर सेट केला आहे, सेम तुम्हाला तसाच राईट साईडचा पण मिरर सेट करून हा घ्यायचा आहे। बघा, आता आपण मिरर व्यवस्थित सेट करूया। बघा, माझं शर्ट तुम्हाला ह्या मिररमध्ये हलकाचं दिसतंय आणि जास्त जमिनीकडे पण ठेवू नका, असा मध्यभागी असला पाहिजे, जेणेकरून पाठची एखादा बस वगैरे जरी असेल, कार असेल, टू व्हीलर असेल, हे सगळे ऑब्जेक्ट तुम्हाला व्यवस्थित हे दिसले पाहिजेत। आणि जेव्हा पण तुम्ही मिरर सेट करत असाल, मिरर जेव्हा तुमच्या गाडीचं इंजिन बंद असेल किंवा थांबलेली गाडी असेल त्याच्यामध्ये मिरर तुम्ही सेट करा। काही जणांना एक वाईट सवय असते की रनिंग गाडीमध्ये हाताने मिरर सेट करतात, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे। कारण की त्याच्याने गाडीचं हँडल हे हलू शकतं, नवीन शिकणारा माणूस असेल गाडी पडू पण शकते। तर त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही थांबलेल्या गाडीत मिरर व्यवस्थित सेट करून घ्या।